सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपली जी इन्स्टिट्यूट आहे ती 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS आणि इतर 5वी पासून 10वी पर्यंतचे जे रेग्युलर क्लासेस आहेत याविषयीची माहिती देणारी इन्स्टिट्यूट आहे. आजचा आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा विषय खरं तर फार डिमांडिंग आणि फार त्याची काही गरज आहे पालकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याची. तो व्हिडिओचा विषय जो आपला आहे तो आहे नवोदय परीक्षा आणि या परीक्षेची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जवळपास बघतोय आपण की पात्रता निकष, त्यानंतर बघतोय की निवड पद्धती, नवोदयची परीक्षा पद्धती, संपूर्ण अभ्यासक्रम आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर मिळणाऱ्या सोयी सुविधा. आता तुम्हाला या सगळ्यांची माहिती कुठेही विचार करण्याची आवश्यकता नाहीये किंवा वेगळे वेगळे व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाहीये. या एकाच व्हिडिओमध्ये तुमचे हे सगळे जे विषय आहेत ते आपले क्लिअर होऊन जातील. चला तर व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. आणि चॅनलवरती नवीन असाल, आजच तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मिळत राहतील. तुमचं पालक किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी अशा प्रकारच्या एक्झामची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत जरूर काय करा की हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. लगेच आपण काय करू की माहितीला सुरुवात करू आपण. ठीक आहे. तो पहिला आपला जो पॉईंट होतो तो म्हणजे की पात्रता निकष, की नवोदयची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी आणि मग खास करून तुमचे पालक जे आहेत यांच्यासाठी या ज्याला म्हणून आपण की तुमच्या नवोदय विद्यालय समितीनं कोणकोणते पात्रता निकष काय की निश्चित केले. आता हे पात्रता निकष जे आहेत ते अगदी आपलं परफेक्ट आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. कारण का बऱ्याच वेळा असं होतं की आपण पात्र आहोत किंवा नाही आहोत किंवा काही चेंजेस आपण जे केले असतील त्याच्यामुळं आपल्या पात्रता निकषावरती काय फरक पडतोय का, हे संपूर्ण मुद्दे आपण इथे डिस्कस करतोय. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पात्रता निकष आहे तो म्हणजे की पालक आणि विद्यार्थी जे ते सदर जिल्ह्याचे रहिवासी असावे. सदर जिल्हा म्हणजे काय, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही या परीक्षेसाठी फॉर्म भरणार आहात तुम्ही त्या जिल्ह्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. भारत सरकारकडून निर्गमित केलेल्या कोणतंही रहिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विद्यार्थी देखील त्याच जिल्ह्याचा रहिवासी असणं काही तिथं फार महत्वपूर्ण अट आहे. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण माहिती पण ऐकून ठेवा की नवोदयसाठी बघतो आपण की प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नवोदय स्कूल भारत सरकारकडून स्थापन केलं असतं आणि या जिल्ह्यामधल्या नवोदय स्कूल मधील ऍडमिशनसाठी आणि जी ऍडमिशन असते तुमची ती लक्षात घ्या की 5वी मध्ये तुमचा आपण पुढे बघू तुमच्या पण 5वी मध्ये विद्यार्थी असला पाहिजे. 5वी मध्ये तुम्ही असताना ही परीक्षा देऊ शकता. त्यानंतर 6वी ते 12वी पर्यंतच्या एज्युकेशनसाठी काय करता की तुम्हाला क्लासेस तुम्हाला प्रोव्हाइड होते. त्यामुळं महत्वाचं काय की विद्यार्थी आणि पहिला निकष आपला तोच आहे की विद्यार्थी आणि पालक जे आहेत ते सदर जिल्ह्याचे काही की रहिवासी असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, विद्यार्थ्यानं सदर जिल्ह्यामधून 5वीचे शिक्षण एकतर सरकारी शाळा किंवा सरकारी मान्यता प्राप्त शाळेतून काही प्राप्त केलं असणं गरजेचं आहे. हे पण फार महत्त्वाचं निकष आहे. पहिली गोष्ट काय म्हणून आपण की जिल्ह्याचे रहिवासी असला पाहिजे. दुसरं, विद्यार्थ्याचं शिक्षण जे आहे ते त्याच जिल्ह्यामधली जी सरकारी शाळा आहे त्या सरकारी शाळेतून तुम्ही कंप्लीट केलं असलं पाहिजे किंवा तो शिकत असला पाहिजे किंवा सरकार मान्यता प्राप्त शाळा, मग ती प्रायव्हेट स्कूल असेल तरी चालू शकेल. तुमचं फक्त काय असलं पाहिजे की सरकार मान्यता प्राप्त ती शाळा असलं पाहिजे. अशाच शाळेतला विद्यार्थी काय असेल की तुमचा नवोदयच्या परीक्षेला बसण्यास तुमच्या पात्र असेल. पुढचा निकष आहे, तिसरा निकष, तो देखील महत्वाचा आहे की विद्यार्थी जो आहे त्याचं जे वय आहे ते वय 10 ते 12 वर्षाच्या दरम्यानच असलं पाहिजे. म्हणजे त्यापेक्षा कमीचा किंवा त्यापेक्षा जास्तीचा विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही. चौथा निकष आहे आपला की विद्यार्थी आता आपण बोलू आपण की 5वी मध्ये शिकत असला पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच पालकांचं कन्फ्युजन असतं की नवोदयची परीक्षा नेमकी होते कधी तुमची. तरी नीट लक्षात घ्या की विद्यार्थी ज्यावेळेस तुमचा 5वी मध्ये येईल, 5वी शिक्षण तो घेईल, तर 5वी मध्ये असताना त्याला ही परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे 5वी मध्ये शिकत असणं ही तुमची काही की महत्वाची अट आहे. दुसरं की 5वीत तुम्ही एकदा ही परीक्षा दिलीत की त्यानंतर बघतो आपण की 6वी साठी तुम्हाला काय मिळणार आहे की नवोदयचं ऍडमिशन मिळणार आहे. नवोदयचे ऍडमिशन 5वी पासून मिळत नाहीत, लक्षात घ्या. 6वी ते 12वी या शाळेवर तुम्हाला काय मिळतं की नवोदयचं ऍडमिशन मिळतं, लक्षात घ्या. ठीक आहे ना. आणि दुसरं आणि महत्वाची अट लक्षात घ्या की विद्यार्थी ही परीक्षा केवळ एकदाच देऊ शकतो. फार महत्वपूर्ण अट आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की फार चांगल्या शाळा आहेत, चांगल्या फॅसिलिटी मिळत आहेत, आपण काय करूया की या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी पण ट्राय करूया. 6वी मध्ये गेल्यानंतर तर अजिबात चालणार नाहीये. ही जी परीक्षा आहे ती तुम्हाला काय करता येईल की एकदाच देता येईल, दोनदा तुम्हाला या परीक्षेसाठी काही की अपिअर होता येणार नाहीये. हे काय बघतो आपण की नवोदय परीक्षेसाठीचे काही पात्रता निकष आहेत. पात्रता निकषाविषयी तुमचे जर काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आपण तुमचे डाऊट्स काय करू सॉल्व्ह करू आपण. नेक्स्ट, पुढचा मुद्दा आपला
तो म्हणजे निवड पद्धती. कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना जिल्ह्यामध्ये असणाऱ्या नवोदय विद्यालयामध्ये निवडलं जातं, त्याचे निकष तर आपण बघितले तुमचे, पण ही निवडण्याची नेमकी पद्धती काय आहे, ठीक आहे ना. तो आपण पद्धती एक करून बघू तुमचं काय काय होतं ते. पहिलं आहे ते म्हणजे की बघा जिल्ह्यानुसार घेतलेल्या जिल्ह्यानुसार घेतलेल्या स्पर्धा परीक्षेमार्फत काय होते की अंतिम निवड होते. सो इथं एक मुद्दा क्लिअर झाला, परत मी रिपीट करतो. प्रत्येक जिल्ह्यासाठी आपण बघतोय की एक नवोदय विद्यालय असतं. कधी कधी असं होतं की जर समजा जिल्हा मोठा असेल तर एका जिल्ह्यासाठी 2 नवोदय विद्यालय देखील असू शकतात, किंवा जर जिल्हा छोटा असेल तर 2 जिल्ह्यांसाठी मिळून एक असं देखील काय तुमचं असू शकते की नवोदय विद्यालय असू शकते. पण जनरली आपण समजून घ्या की प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नवोदय विद्यालय असू शकतं. आणि मग त्यामध्ये बघतो आपण की त्या जिल्ह्यासाठी एक नवोदयची स्पर्धा परीक्षा होते. तिचं स्वरूप काय, तिचं सिलेबस काय, हे देखील आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत तुमच्या. पण ही काय होते की एक स्पर्धा परीक्षा होते, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होते, आणि ही परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय करतो आपण की त्यांची या विद्यालयामध्ये अंतिम निवड केली जाते. दुसरा निकष आपला तो म्हणजे की किंवा निवड पद्धती म्हणजे बघतो आपण मुद्दा तुमचा तो म्हणजे 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतील. फार महत्वाचं आहे. म्हणजे समजा एखाद्या नवोदय स्कूलमध्ये टोटल सीट जे आहेत त्या जर समजा 100 असतील तर त्या 100 पैकी 75 जागा ज्या असतील त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिल्या जातील. आता हे ठरणार कसं की कोणता विद्यार्थी ग्रामीण भागातील आणि कोणता शहरी भागातील आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थी असण्यासाठीची अट काय बघा, तर तो जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं लक्षात घ्या 3री, त्यानंतर 4थी आणि त्यानंतर 5वी, ठीक आहे ना. ही जी 3 वर्ष आहेत या 3 वर्षांचं संपूर्ण शालेय शिक्षण हे कंपल्सरी ग्रामीण भागामध्ये होणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, अगदी 3री, 4थी, 5वी मधला एकही दिवस जर तुमचा विद्यार्थी शहरी शाळेमध्ये शिकला असेल तर असा विद्यार्थी नवोदयसाठी तुमच्या या 75% जो कोटा आहे त्यासाठी पात्र ठरणार नाही. तर फार महत्त्वाची गोष्ट आहे, ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी बघतोय आपण की एकूण सीट पैकी 75% जागा ज्या असतील त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिल्या जातील. पुढे बघतोय आपण पुढची पद्धत किंवा पुढचा तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात तिथे काय की आरक्षण दिलं जाईल. ही देखील फार महत्वाची गोष्ट आहे. SC म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब किंवा अनुसूचित जाती, त्यानंतर ST म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब तुमचे, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब तुमचे, यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काय मिळतील की जागांचं जे आरक्षण आहे ते प्राप्त होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडे काय असलं पाहिजे तुमच्या तर जात प्रमाणपत्र असणं काय की आवश्यक आहे. लक्षात घ्या, ठीक आहे ना. पुढचा मुद्दा आहे तुमचा तो म्हणजे की इतर मागास वर्गासाठी बघतोय आपण की 27% आरक्षण उपलब्ध असेल. ओबीसी याला म्हणतो आपण, अदर बॅकवर्ड क्लास. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जर तुम्ही अदर बॅकवर्ड क्लास मध्ये येत असाल तर तुमच्या पाल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी 27% जागा काय असेल की त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये रिझर्व्ह असतील, राखीव असतील. लक्षात ठेवा. आणि मग शेवटचा तुमचा मुद्दा तो म्हणजे की कमीत कमी 1/3 जागा, 1/3 जागा या कंपल्सरी मुलींसाठी राखीव असतील. हा देखील मुद्दा महत्वाचा आहे. लक्षात घ्या, एकूण जागांच्या पैकी 1/3 जागा म्हणून बघतोय की जागांची भरणी करत असताना आधी मुलींच्या जागा भरल्या जातात आणि नंतर बाकी जागा भरतो आपण. त्यामुळं 1/3 जागा तुमच्या मुलींसाठी कशा असतील की राखीव असतील. तो हे निवड पद्धतीचे निकष देखील काय करा की नीट वाचून घ्या. याच्यामध्ये जर तुमची काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता की मेन्शन करू शकता. पुढे जाऊया आपण. यस, पुढचा मुद्दा आहे तो देखील फार महत्वाचा आहे. तो म्हणजे की परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम काय असेल. म्हणजे समजा की जर तुम्ही विचार करताय तुमच्या पाल्यासाठी की तुम्ही काय करू शकता की परीक्षा द्यायचा विचार करताय तर त्यासाठी असणारं तुमचं काय की परीक्षेची पद्धत नेमकी काय, यासाठी तुमचा अभ्यासक्रम काय, कशा प्रकारे याची काय केली पाहिजे की तयारी केली पाहिजे याच्या विषयी आपण थोडक्यात डिस्कशन करतोय. पहिला मुद्दा बघा तो म्हणजे की माध्यमाचा मीडियम कोणता आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रासाठी खास करून बघतो आपण की बरीच माध्यम आहेत, त्यातले मी 3 कॉमन माध्यम घेतो तुमचे, ते म्हणजे की इंग्रजी, ठीक आहे ना. तुमचा विद्यार्थी जर इंग्रजी शाळेमध्ये शिकत असेल, इंग्रजी माध्यमात शिकत असेल तो देखील या परीक्षेला अपेअर होऊ शकतो. ही परीक्षा तो पूर्णपणे इंग्लिशमध्ये देऊ शकतो. हिंदी माध्यम देखील या एक्झामसाठी अवेलेबल आहे आणि मराठी माध्यम देखील काय एक्झामसाठी अवेलेबल आहे. सो अवेलेबल असं तुमच्या जे 3 मेजर भाषा आहेत त्या तिन्ही मुख्य भाषेतून महाराष्ट्रातला विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त कन्नड, उर्दू, गुजराती या देखील भाषांचा ऑप्शन आहे, पण मी तिथे घेतलेलं नाही. आपल्याला पण 3 तुमच्या भाषा महत्वाच्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी यातून विद्यार्थी परीक्षा काय करू शकतो की देऊ शकतो. बर,
पेपरचं स्वरूप काय असेल तुमच्या लक्षात घ्या की यासाठी एक संयुक्त प्रश्नपत्रिका असेल, कळते ना, एकच प्रश्नपत्रिका असेल. त्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये टोटल प्रश्नांची संख्या किती असेल तर 80 प्रश्न असतील. नीट लक्षात घ्या, एकच प्रश्नपत्रिका, त्यामध्ये टोटल 80 प्रश्न असतील आणि त्या 80 प्रश्नांसाठी काय असतील टोटल 100 गुण असतील. लक्षात घ्या. आणि यासाठी बघतोय की जवळपास 2 तास इतका वेळ असणार. नीट परत रिपीट करतो मी, एकूण प्रश्न असतील 80, एकूण गुण असतील 100 आणि त्यासाठी वेळ असेल आपला किती तर 2 तास वेळ असेल. ठीक आहे ना. आणि मग हे जे 80 प्रश्न आहेत, हे 80 प्रश्न प्रामुख्यानं याच्यामध्ये सिलेबस काय असेल, याच्यामध्ये कोणते कोणते घटक असतील ते आपण थोडक्यात बघतो. बघा, याच्यामध्ये टोटल बघतोय आपण की एकूण 80 प्रश्नामध्ये 3 विभाग आहेत. पहिला विभाग आहे त्याला म्हणतो आपण मानसिक क्षमता चाचणी, त्याला इंटेलिजंट टेस्ट म्हणून आपण, याचे बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो आपण त्याला. यामध्ये टोटल 40 प्रश्न असतील, ज्यासाठी जवळपास बघतोय आपण की 50 गुण आहेत. दुसरा घटक आहे तो म्हणजे की अंकगणित, ज्यामध्ये बेरीज वजाबाकी आपण बघतो. याचे जवळपास 20 प्रश्न असतील, याला गुण असतील एकूण 25 गुण. त्यानंतर तिसरा आपला मुद्दा येतो म्हणजे की भाषा विषय असेल किंवा घटक असेल तुमचा, आणि याला जवळपास होते की 20 प्रश्न असतील, गुण तुमचे किती असतील की 25 गुण असतील. लक्षात घ्या, ही आपली काय की परीक्षा पद्धती आणि आपला काय की अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रम अजून डिटेलमध्ये आपण डिस्कस करूच तुमच्या, पण सध्या या व्हिडिओमध्ये इतकं सफिशियंट आहे की माध्यम जे आहे विद्यार्थी इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये एक्झाम देऊ शकतो. एकच प्रश्नपत्रिका असेल, त्यामध्ये टोटल 80 प्रश्न असतील, एकूण गुण 100 असतील, वेळ 2 तास असेल आणि त्यामध्ये प्रामुख्याने 3 घटक असतील, मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित आणि भाषा. त्यांचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन पण आपण दिलेलं आहे, तुम्ही ते बघून घेऊ शकता. नेक्स्ट शेवटचा मुद्दा आपल्या व्हिडिओ मधला तो म्हणजे की सोयी सुविधा. सगळ्यात महत्वाचं आहे की का आणि कशासाठी आपण या परीक्षेची तयारी केली पाहिजे, नेमक्या कोणत्या फॅसिलिटीज तुम्हाला ही एक्झाम पास झाल्यानंतर मिळणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. तुमचं पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते की जर तुमचा विद्यार्थी हा परीक्षा पास झाला आणि त्याची जर निवड झाली तर बघतोय आपण की 6वी ते 12वी पर्यंत त्याला भारतातील सर्वोत्तम सरकारी शाळेमध्ये काय की शिकण्याचा त्याला चान्स मिळणार आहे. या शाळेत बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात बेस्ट असतं. आपल्याला माहिती आहे की नवोदयचं विद्यालय बघतो आपण, त्यांचं जे काय बिल्डिंग, त्यांचे ग्राउंड, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात बेस्ट असेल. सगळ्यात बेस्ट शिक्षक तुम्हाला काय मिळतील की नवोदयमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तुमचे, तो तुम्हाला फायदा असेल. नेक्स्ट 6वी ते 12वी पर्यंत बघतोय आपण की CBSE प्रमाणे शिक्षण त्याला मिळेल. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण बघतो की जर तुमचा विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असेल तर जिल्हा परिषद शाळांमध्ये बघतो की खास करून आपल्याला SSC बोर्डाचं शिक्षण बघायला मिळतं. इव्हन काही खाजगी शाळा आहेत त्या देखील SSC बोर्डाचं शिक्षण देतील. आपल्याला माहिती आहे की भविष्यातील स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये प्रामुख्याने तुमचं JEE असेल किंवा नीट असेल, ठीक आहे ना, किंवा UPSC असेल, MPSC असेल, अशा स्पर्धा परीक्षांची तयारी होण्यासाठी CBSE प्रमाणे काही की शिक्षण मिळणं फार आवश्यक आहे. आणि मग नवोदय जे आहे ते तुमच्या विद्यार्थ्याला 6वी पासून 12वी पण काय करते की अगदी CBSE पॅटर्नचं अतिशय उच्च दर्जाचं काही शिक्षण जे आहे ते प्रोव्हाइड करते. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. तुम्ही जर विचार केला पैशांच्या रूपात तर आता महाराष्ट्रामध्ये कुठेही जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला 6वी ते 12वी पर्यंत CBSE पॅटर्नचं चांगलं शिक्षण द्यायचं म्हटलं तर याच्यावरती जवळपास पकडून चाला तुमचा 10 लाखांचा खर्च होऊ शकतो. राहणं खाणं तुमचं एज्युकेशनचा, हा सगळा खर्च न करता तुमच्या विद्यार्थ्याला त्याच क्वालिटीचं काय मिळणार आहे की शिक्षण मिळणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तुमची की राहण्याची आणि खाण्याची सर्वोत्तम व्यवस्था तुमच्या काय असते की नवोदयमध्ये असते. अगदी बघतो आपण की मुलांसाठी वेगळे हॉस्टेल, मुलींसाठी वेगळे हॉस्टेल, ज्युनियर मुलांसाठी वेगळे हॉस्टेल आणि सिनियर मुलांचे काही तुमचे वेगळे हॉस्टेल्स असतील. मुलांच्या पूर्ण सुरक्षेची काळजी हॉस्टेलमध्ये घेतली जाते. हॉस्टेलमध्ये आपण होतो की पूर्णपणे बंदिस्त हॉस्टेल असतात. हॉस्टेलमधनं कोणी विद्यार्थी बाहेर जाऊ शकत नाही परवानगीशिवाय, पालक सोबत असले तुमचे. हॉस्टेलमध्ये बाहेरचा त्रयस्थ कोणी व्यक्ती आतमध्ये येऊ शकत नाही. विद्यार्थ्यांचं खाण्याचं बघतो की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी स्नॅक आणि परत तुम्ही बघताय की रात्रीचं जेवण, या सगळ्या गोष्टी अत्यंत वेळेवरती टाइम टेबल नुसार विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जातात. त्यामुळे अतिशय उच्च दर्जाची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था तुम्हाला काय की तिथं बघायला मिळेल. आता आपण बोलल्याप्रमाणे की मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची काय करतो आपण तिथं व्यवस्था तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे ना. अगदी मुलांचे कपडे, शाळा साहित्य म्हणजे पुस्तकं, वह्या, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना वर्षातून 2 गणवेश असतील. अगदी थंडीच्या काळामध्ये तुमच्या काय म्हणून तुमच्या की स्वेटर्स असतील. इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी या नवोदयकडून तुमच्या विद्यार्थ्याला प्रोव्हाइड केल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की या सर्व सुविधा या तुमच्या मुलांसाठी मोफत असतील. आता आपण बोललो की जवळपास या सगळ्यांचा खर्च आपण जर काढला
तर 6वी ते 12वी पर्यंत तुम्ही जर सीबीएसई पॅटर्न शिक्षण, राहणं, खाणं, विद्यार्थ्यांचं तुमच्या गणवेश, शिक्षण साहित्य या सगळ्यांचा विचार केला आपण तर तुमचा खर्च 10 लाखांच्या आसपास जाऊ शकतो. पण एकच ही परीक्षा आहे जी परीक्षा पास केल्यानंतर तुमचा विद्यार्थी आपण बघतोय की पूर्णपणे मोफत या सगळ्या सुविधा मिळवू शकतोय. याच्याविषयी जर देखील तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्यांना गरज आहे जे आता विद्यार्थी 4थी मध्ये असतील 5वी मध्ये असतील अशा सर्व तुमच्या विद्यार्थी मित्रांना काय करा की हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. त्यांच्या पालकांशी पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या सगळ्या संधीचा काय करता येईल की लाभ घेता येईल. चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.